नमस्कार सर्वांना। तुम्हाला माहित आहे का, डोक्यापासून ते नखापर्यंतच्या सर्व कमी आपल्या या पावडरमुळे पूर्ण होणार आहेत। यामध्ये विटॅमिन 12, विटॅमिन डी, कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम सर्व प्रकारचे जेवढी आपल्या शरीरामध्ये कमी आहे ती पूर्ण होणार आहे। या पावडरमुळे जेव्हा आपण थकतो, कमजोर असतो, जर ही पावडर घेतली तर आपल्याला एनर्जेटिक वाटायला लागतं आणि ज्यांना चष्मा आहे त्याला कमी होण्यास मदत होते। तर आपण त्यासाठी हे सर्व ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आणि हे ड्रायफ्रुट्स सर्व समप्रमाण घेतलेले आहेत। फक्त शुगर कँडी शुगर आहे ती मी चवीनुसार घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम आपल्याला मखाने घ्यायचे। मखाने हे दाबल्यानंतर असे चिमल्यासारखे वाटतात आपल्याला। मखाने आपल्याला असं रोस्ट करून घ्यावं लागते। मखाने केव्हा समजायचे भाजले? मखाने ज्या वेळेला आपण मखाण्याला असं दाबतो ना, तर मखाने समजा जर दाबत नसले तर समजा कच्चे समजायचे आणि जर ते आपल्या हाताने जर असं दाबल्यावर टचकन फुटतात त्यावेळेला समजून जायचं की आपले मखाने भाजलेले आहेत। तर आपल्याला अशाच प्रकारे सर्व मखाने भाजून घ्यायचे आहेत आणि मखाने भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स सुद्धा असे भाजून घ्यायचे आहेत आणि ते पण कमी फुल गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। जास्त गॅसवर भाजून पटपट घेऊन नका, कारण जर आपले व्यवस्थित भाजले नाही ड्रायफ्रुट्स तर ते असे कुमट लागल्यासारखी लागते ते पावडर थोड्या दिवसांनी, म्हणजे लवकर खराब होते। जर आपण व्यवस्थित भाजले तर ती जास्त दिवस पण टिकते आणि व्यवस्थित आपल्याला प्यायला पण छान टेस्टी आणि मस्त लागते। आणि ह्या सर्व आपल्या ड्रायफ्रुट्समध्ये काही ना काही असतं। मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक हेअर ग्रोथ करण्यासाठी, डायजेशन सिस्टम वाढवण्यासाठी, बोन स्ट्रॉंग होण्यासाठी, ब्लड शुगर कोलेस्ट्रॉल लेवलमध्ये आणण्यासाठी हे सर्व आपल्या ह्या ड्रायफ्रुट्समध्ये आहेत। तर आपल्याला हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। भाजून घेतल्यानंतर म्हणजे कंटाळा करू नका, व्यवस्थित भाजून घ्या। सर्व ड्रायफ्रुट्स असेच भाजून घ्यायचे सर्व, आणि एखादा जर ड्रायफ्रूट नसला तरी चालतो, असं काही नाही आहे। आता आपण बडीशोप भाजून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं जायफळ टाकायचं, उगं थोडंसं, कारण जायफळने थोडासा छान स्मेल येतो। आणि 2-3 विलायची पण टाकायची, कारण आपण मसाला दूध कसं करतो तशा टाईप हे लागतं पावडर आणि खूप छान लागते। तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा की कसं झालं आणि थोडासा काय फरक पडला तुमच्यामध्ये। तुम्ही ऑब्झर्व पण करा की स्वतःला आपल्याला एनर्जेटिक वाटायला लागतं। आणि हे सर्व ड्रायफ्रुट्स भाजून झालेले आहेत, तर ते आता मी मिक्सरमधून काढणार आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला केसर पण टाकायचं आहे। केसरमुळं दुधाला थोडासा येलोइश कलर येतो आणि केसर चांगलं पण असतं आपल्या शरीरासाठी। आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे। सर्वाची पावडर बनवायची आहे आपल्याला आणि पावडर बनवल्यानंतर हे सर्व एक मिक्सरमधून काढायचं आहे आणि असं पावडर बनवायचं आहे। मिक्सरमधून काढलं की एका ताटामध्ये आपल्याला हे सर्व पदार्थ एक करून सर्व मिक्सरमधून काढायचं आहे आणि अशी पावडर करायची आहे। जर तुम्हाला थोडंसं दाडदाड पाहिजे असले, बदाम किंवा काजू असं कोणाकोणाला असं दातामध्ये आल्यासारखं छान वाटतं, मग तुम्हाला तसं ठेवायचं, तसं पण चालतं, पावडर केले तरी पण चालतं। आणि आपल्याप्रमाणे हे पावडर करायचं आहे, आपल्याला जसं आवडेल तसं। आणि हे सर्व मिक्स करायचं। मिक्स केल्यानंतर तुम्हाला शुगर कँडी पण, समजा तुम्हाला जर जास्त गोड हवं असलं हे पावडर, तर शुगर कँडीचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं। शुगर कँडी कधी पण चांगलीच असते आपल्या शरीराला, कारण शरीराला ती थंड ठेवते। आपल्या शुगर कँडी जर आपण पिली तर, म्हणजे शुगर कशी हानी करते आपल्या शरीराला तसं काही करत नाही, त्याच्यामुळं शुगर कँडी खाल्लेली चांगलीच असते। तर हे सर्व मिक्स करायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून सर्व आपल्याला एकत्र पावडर करायचं आहे। आणि व्यवस्थित नॉर्मल झालं ते पावडर,
म्हणजे गरम गरम नाही करायचा मिक्सरमधून, आणि साखर तर सगळ्यात शेवटी मिक्स करायची ज्या वेळेला ते पावडर सगळे आपले ड्रायफ्रुट्स वगैरे थंड झाल्यानंतर, नाहीतर उगीच ते मेल्ट होऊन जाऊ नये, त्यापेक्षा सगळे ड्रायफ्रूट्स थंड झाल्यानंतरच मिक्स करायचे। आणि हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण काय करायचं, एका डब्यामध्ये भरून ठेवायचं, म्हणजे आपल्याला नाही म्हटलं तरी कोणी 15 दिवसाचं कोणी महिन्याचं करून ठेवतं। आणि हे डेली जरी करून ठेवलं आणि दररोजचा 1 स्पून एका ग्लासमध्ये जरी आपण पिला तर आपल्याला एनर्जेटिक वाटायला लागतं। आणि हे पावडर तुम्हाला कसं वाटलं हे एकदा पिऊन मला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा। तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।